फसल की सही कीमत, आवास और बढ़ती बेरोजगारी के मुद्दों पर आज वर्धा में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की ओर से मोर्चा निकाला गया। किसानों, खेत मजदूरों और बेरोजगार युवाओं की समस्याओं पर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए यह मोर्चा निकाला गया था। मोर्चे का नेतृत्व शिवसेना ठाकरे गुट के विधानसभा प्रमुख निहाल पांडे ने किया। इस मोर्चा में बड़ी संख्या में शिव सैनिक और नागरिक शामिल हुए थे। मोर्चा वर्धा के आरवी नाका से शुरू होकर छत्रपति शिवाजी चौक, झांसी चौक होते हुए जिलाधिकारी कार्यालय पहुंचा। इस दौरान सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई। शिवसेनेच्या वतीने जन अधिकार मोर्चा आम्ही आज काढून आम्ही या सरकारचे जो हुकुमशाही पद्धत आहे, जो ज्याप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे, ग्रामीण भागाच्या लोकांना 2022 पर्यंत घरकुल देण्याची, पक्के घर देण्याचे देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले होते, पण आताही लोकांना घरकुल भेटत नाही आहे आणि जो बेरोजगारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण सरकार कुठेही पुढाकार घेऊन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही आहे। विधवा, अपंग, वृद्ध जो आहे यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली पाहिजे। ग्रामीण भागात जो घरकुलचे फक्त 1,20,000 देते, तर 1,20,000 मध्ये घरकुल बनत नाही। त्याच्या अनुदानामध्ये वाढ होऊन 3 लाख कमीत कमी झाले पाहिजे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर इतका मोठा स्वप्न ग्रामीण भागाच्या घरकुल धारकांना, गोरगरिबांना दाखवलं, पण 12 कोटी रुपये या वर्धा जिल्ह्यातले थकीत आहे, जो अद्यापही फंड वर्धा जिल्ह्यापर्यंत पोहोचला नाही, म्हणून लोकांचे घरकुलचे काम प्रलंबित आहे। हे सगळे मागणी घेऊन कापसाला भाव 14,000 भेटला पाहिजे, सोयाबीनला 10,000 रुपये भाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, असे जनतेच्या अधिकारांची मागणी घेऊन आम्ही आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आम्ही धडक दिली आहे आणि जिल्हाधिकारी वर्धाच्या माध्यमाने आम्ही राज्य सरकारला पत्र देत आहोत की हे जनतेचे प्रलंबित काम तुम्ही तत्काळ मार्गी लावा, अन्यथा आम्ही यावरूनही मोठ्या तादादमध्ये मोर्चा घेऊन मुख्यमंत्रीचा जो शासकीय निवासस्थान आहे मुंबईला, वर्षा, तिथे येऊन आम्ही आंदोलन करू आणि मोठ्या संख्येने आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करू आणि जेव्हापर्यंत या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही, घरकुल धारकांना न्याय भेटत नाही, आम्ही मुंबई सोडणार नाही, असा इशारा आम्ही या मोर्चाच्या माध्यमाने दिला आहे आणि हे सरकार चले जाओ असा आम्ही या मोर्चाच्या माध्यमाने आम्ही सांगत आहोत।